ओके गाईज, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्ता वाजलेले आहेत अराऊंड 12:30 रात्रीचे आणि मी आत्ता व्हिडिओ शूट करत आहे. तर जास्त वेळ मी हा व्हिडिओ लेंदी करणार नाही, एकदम पॉईंट टू पॉईंट मी आजचे टॉपिक एंड करणार आहे. तर आज आपण प्रॉफिट केलेला आहे 10,07,000 रुपयांचा, जो की तुमच्यासमोर आहे. आणि हा प्रॉफिट 2024चा माझा हायेस्ट प्रॉफिट आहे. ठीक आहे, 10 लाख रुपयांचा प्रॉफिट 2024मधील हायेस्ट प्रॉफिट. ओके, तर सिम्पली आजचा जर मोमेंटम पाहायचं झालं तर काल मार्केटमध्ये एक न्यूज आली होती GDPबद्दल, जी की एक पॉझिटिव्ह न्यूज होती. सो त्या बेसिसवरती होल्डिंग कॅपॅसिटी मी थोडीशी हाय ठेवली होती माझी. ठीक आहे, तर आता जास्त वेळ न घालवता आपण ॲनालिसिसकडे जाऊयात. ॲनालिसिस सिम्पल होता. एक अपसाईडचा मोमेंटम होता. या पॉईंटला मी लेवल आयडेंटिफाय केली होती अराऊंड 9:40च्या आसपास. तुम्ही पाहू शकता इथे. येस, एक्झॅक्टली तुम्ही पाहू शकता 9:60 म्हणजे थोडक्यात 10 वाजताच्या आसपास मी ही लेवल आयडेंटिफाय केली होती, जी की होती 46,640. एक्झॅक्ट ही लेवल जी तुमच्यासमोर मी आता ड्रॉ केलेली आहे. ठीक आहे, तर या लेवलने काम करण्याचा प्लॅन होता. व्ह्यू ऑब्व्हियसली बुलिश होता. ओव्हरऑल बँकचे सेंटिमेंट्स पाहिले आणि ओव्हरऑल न्यूजचा ॲनालिसिस पाहिला तर बँक निफ्टीमध्ये आपण एक मोठा मूव्ह एक्सपेक्ट करत होतो मी पर्सनली आज. ठीक आहे, त्यानंतर बराच वेळ मार्केट सॅडच होतं आणि त्यानंतर जो मोमेंटम आला, तुम्ही पाहू शकता जो मोमेंटम आला तो ऑलमोस्ट 700 पॉईंट्सचा आला. ठीक आहे, तर त्या मोमेंटममध्ये आपण अराऊंड एक 300 पॉईंट्स कॅप्चर केले बँक निफ्टीमध्ये. तर तुम्ही पाहू शकता 46,700च्या कॉल ऑप्शनमध्ये आपण एंट्री ॲक्टिवेट होत होती 420 ते 425च्या आसपास आणि 420ला एक्झॅक्टली आपली एंट्री ट्रिगर झाली. ठीक आहे, आणि क्वांटिटी तुम्ही इथे बघा. इथे सांगण्यामागचा मुद्दा एवढाच आहे की क्वांटिटी जी आहे ती आहे फक्त 3500, म्हणजे 3,500 क्वांटिटीने आपण 10 लाख रुपयाचा प्रॉफिट कसा करू शकतो हे मला तुम्हाला दाखवायचं आहे. कारण की बाहेर जर तुम्ही पाहिलं तर 5 ते 10 पॉईंट्स घेणारे तुम्हाला लाखो लोक सापडतील, पण लाँग टर्ममध्ये ती गोष्ट जी आहे ती अजिबात सस्टेनेबल नाही आहे. आय एम टेलिंग यू, स्कॅल्पिंग 5 ते 10 पॉईंट्स बँक निफ्टीमध्ये घेणं सफिशियंट नाही आहे. कारण तुम्ही जेव्हा लॉस करणार तो तुमचा 50 ते 60 पॉईंट्स असणार आणि 5-5, 10-10 रुपयाच्या प्रॉफिट्सने तुम्ही सस्टेनेबल बिझनेस मॉडेल नाही बिल्ड करू शकत ट्रेडिंगमध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण अपडेट दिला होता एंट्री घेतल्या. त्यानंतर टार्गेट 1, टार्गेट 2, टार्गेट 3 आपण सजेस्ट केलं होतं. टार्गेट 1सुद्धा हिट झालं, टार्गेट 2 हिट झालं. त्यानंतर कंटिन्युअस प्रॉफिट बुकिंग चालूच राहिली आणि ॲट द एंड ऑफ द डे आपण ऑलमोस्ट 300 पॉईंट्सच्या आसपास बुक केले, जे की होता 10 लाख रुपये. ओके, त्यानंतर जर पाहायचं झालं तर मार्केटमध्ये एक टोटल बुलिश रॅली आली. तर आता मला अजून एक मुद्दा घ्यायचा आहे या व्हिडिओमध्ये, जो की आहे रिस्क मॅनेजमेंट. बऱ्याच लोकांना रिस्क मॅनेजमेंट कशी असते ते माहितीच नाही आहे. तर एकदम थोडक्यात तुम्हाला सांगतो, जर तुमच्याकडे 1 लाख रुपये असतील, तर तुम्ही मॅक्झिमम 2 लॉटने काम करा. मी प्रत्येकाला हे सांगत आलो आहे आजपर्यंत की जर तुमच्याकडे 1 लाख रुपये असतील तर मॅक्झिमम 2 लॉटने काम करा. 50,000 रुपये असतील तर एका लॉटने काम करा अँड सो ऑन. 50,000 रुपयाला एक लॉट तुम्हाला वाढवत जायचं आहे. ठीक आहे, जेणेकरून बँक निफ्टीमधील तुम्ही ॲव्हरेज स्टॉप लॉस जर पाहिला तर तो तुम्हाला मिळतो 60 ते 70 पॉईंटचा. म्हणजे थोडक्यात एका लॉटला तुमची रिस्क राहणार 1,000 रुपयाची. म्हणजे जर तुम्ही 50,000 रुपयाच्या रिस्कने काम करताय तर 1,000 रुपयाची रिस्कमध्ये तुमची फक्त 2%ची रिस्क होती ऑन युअर होल कॅपिटल. तर अशा प्रकारे तुम्हाला रिस्क डिफाईन करावी लागते. जसं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, माझी कॅपिटल जी आहे ती आहे अराऊंड 1.5 CR, म्हणजे 1.5 कोटीच्या आसपास माझी कॅपिटल आहे. तर त्या कॅपिटलवरती मी 2 लाख रुपयांच्या आसपास रिस्क घेऊन काम करतो. जसं की तुम्ही या ट्रेडमध्ये पाहिलं असेल तर या ट्रेडमध्ये आपली इन्व्हेस्टेड अमाऊंट जी होती ती होती फक्त 15 लाख रुपयांच्या आसपास आणि त्या 15 लाख रुपये कॅपिटलवरती आपण 10 लाख रुपये प्रॉफिट केला. तर लोकांचा गैरसमज असा होतो की 15 लाखावरती 10 लाख रुपये प्रॉफिट म्हणजे हे तर त्यांच्या 80 किंवा 70% झालं कॅपिटलच्या. पण हाच समज चुकीचा आहे, कारण की जी रिस्क घेतलेली असते ती मी माझ्या होल कॅपिटलवरती घेतली जाते. सो हे जे 10 लाख रुपये प्रॉफिट आहे त्याचं पर्सेंटेज वाईज कॅल्क्युलेशन जे आहे ते तुम्हाला कॅल्क्युलेट केलं पाहिजे माझ्या होल कॅपिटलवरती. ठीक आहे, तर अशा प्रकारे ट्रेडिंग केली जाते, रिस्क मॅनेजमेंट अशा प्रकारे फॉलो केली जाते. आणि थोडक्यात सांगायचं झालं तर मेंबरशिपच्या ग्रुपवरती आपण डेली बेसिसला अपडेट्स देतोच, पण आजचं काहीतरी वेगळं होतं. म्हणजे थोडक्यात कन्व्हिक्शन तुम्ही पाहू शकता बुलिश आहे लेवलच्या वरती. त्यानंतर ट्रेड ॲक्टिवेट कधी होतो आणि किती रुपयाला होतो हे सुद्धा सांगितलं होतं. त्यानंतर पोझिशन बुक शेअर केली गेली, टार्गेट शेअर केले गेले, बुक युअर प्रॉफिट्सचे अपडेट दिले गेले. आता थोडक्यात कसं असतं हे बघा. टार्गेट 1 हिट झाल्यानंतर डिसिजन तुमचा आहे की तुम्हाला त्या ट्रेडमध्ये थांबायचं आहे की तुम्हाला पार्शल प्रॉफिट घेऊन
आउट व्हायचं आहे त्या ट्रेडच्या. तर दोन्ही ऑप्शन्स तुमच्यासमोर असतात. तुमचा डिसिजन राहतो तुम्हाला काय करायचं आहे, टार्गेट 2साठी थांबायचं आहे का टार्गेट 1 घेऊन बाहेर यायचं आहे, किंवा हाफ क्वांटिटी बुक करून मग टार्गेट 2साठी थांबायचं आहे, किंवा तुम्ही स्टॉप लॉस ट्रेडिंग पण यूज करू शकता. ट्रेड मॅनेजमेंटच्या बऱ्याचशा कन्सेप्ट तुम्ही इथे यूज करू शकता. ओके, सो आजच्या व्हिडिओमध्ये एकदम मी क्विक व्हिडिओ घेतलेला आहे बिकॉज टाईम खूप झालेला आहे आणि ऑलमोस्ट आता 1:15 वाजलेला आहे आणि जास्त वेळ नाही आहे. ही व्हिडिओ जी आहे ती आहे फ्रायडेची, पण पोस्ट होऊ शकते सॅटर्डे और संडेला. ठीक आहे, सो थँक्यू सो मच. तुमचं प्रेम असंच राहू द्या, तुमचा सपोर्ट असाच राहू द्या आणि या चॅनलला महाराष्ट्रातील घराघरात पोहोचण्यास मदत करा. थँक्यू सो मच. आणि बऱ्याच लोकांची कमेंट आल्या होत्या मला इन्स्टावरती वगैरे की प्लीज व्हिडिओ वगैरे पोस्ट करा आजच्या ट्रेडचा, म्हणून मी वेळात वेळ काढून एकदम क्विकमध्ये तुम्हाला शॉर्टमध्ये एक अपडेट दिलेला आहे ज्याचा तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी फायदा होईल. ठीक आहे, सो हा होता माझा आजच्या ट्रेडचा प्रॉफिट आणि सेकंड हायेस्ट प्रॉफिट म्हणू शकतो आपण ओव्हरऑल ट्रेडिंग करिअरचा, बट या वर्षीचा माझा हायेस्ट प्रॉफिट आहे आणि अराउंड 10 लाख रुपीज प्रॉफिट ऑन 3500 क्वांटिटी इज अ बिग डील. ओके, सो थँक्यू सो मच. तुमचं प्रेम असंच राहू द्या आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या कायम. थँक्यू.